17 ऑगस्ट रोजी दवाखाने राहणार बंद, 24 तास डॉक्टर जाणार संपावर, IMAची देशव्यापी बंदची हाक. कोलकात्यात आरजीकर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच IMAने रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. IMAने एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक, OPDच्या सेवा 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे आणि या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. ICU, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा विभाग सुरू ठेवण्यात येणार असल्याचं IMAने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, CCU, अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू राहणार आहेत. शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 या 24 तासात फक्त खाजगी रुग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याची माहिती IMAने दिलेली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास 25 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये 50% महिला डॉक्टर असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.